श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावा आणि स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 3 दिवसाचे स्वामीचरित्र सारामृत पारायण कशा पद्धतीने करावे, मांडणी, त्याचप्रमाणे त्याचे उद्यापन कशा पद्धतीने करावे, त्याचे नियम काय आहेत आणि वाचन कसे करावे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर सुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार। तर मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण 1 दिवसाचे 7 दिवसाचे पारायण करतो त्याचप्रमाणे हे 3 दिवसाचे पारायण आहे। तर मांडणी ही नेहमीच्याच पारायणाप्रमाणे आहे। तर बघा, स्वामींचा फोटो किंवा मूर्ती, स्वामींचा फोटो मूर्ती नसेल तर दत्त महाराजांची फोटो मूर्तीसुद्धा चालेल। जर तुमच्याकडे फोटो मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीला सुद्धा अक्षतांचे आसन देऊन हळदी कुंकू मांडून तुम्ही त्याचीही प्रतिकात्मक रूपात पूजा मांडून सेवा करू शकता। तर त्याचप्रमाणे ही मांडणी झाल्यानंतर समोर स्वामीचरित्र सारामृताची पोथी ठेवायची आहे, दिवा लावायचा आहे, त्याचप्रमाणे अगरबत्ती लावायची आहे, नारळ ठेवायचा आहे, नारळावर पान सुपारी ठेवायची आहे, थोडीशी दक्षिणा ठेवायची आहे आणि नैवेद्यासाठी साखर ठेवायची आहे किंवा तुम्ही दुसरं काही नैवेद्य केला असेल तर ते ठेवायचं आहे आणि थोडंसं पाणी ठेवायचं आहे। जर तुमच्याकडे फुलं असतील तर फुलं ठेवायचं आहे। तर अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने मांडणी करायची आहे। मांडणी करून झाल्यानंतर काय करायचं, संकल्प सोडायचा आहे। तर संकल्प सोडण्यासाठी काय साहित्य लागतं, लाल आणि पिवळ्या कलरच्या अक्षता, एक फूल आणि थोडंसं पाणी आणि संकल्प ज्या ठिकाणी सोडणार आहात त्यासाठी खाली छोटीशी एक प्लेट घ्यावी लागते। तर बघा, संकल्प सोडणे म्हणजे काय, तुमची जी कोणती मनातील इच्छा आहे ती बोलायची आणि संकल्प सोडायचा आहे। तर कसा सोडावा संकल्प, आता समजा जर तुम्ही तुमच्या नोकरीसाठी करत असाल तर स्वामी महाराजांना सांगायचं आहे की महाराज, मी माझ्या नोकरीसाठी हे तुमचे स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करत आहे, तरी तुम्ही मला यामध्ये यश द्या। त्याचप्रमाणे जर तुम्ही लग्नासाठी बोलत असेल तर तसं सांगायचं आहे की मी माझ्या लग्नासाठी हे तुमचं 3 दिवसाचं स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करीत आहे, तरी ते माझ्याकडून पूर्ण करून घ्या। तर असा संकल्प मनात बोलायचा आहे। हातामध्ये काय करायचे आहेत, लाल आणि पिवळ्या अक्षता घ्यायच्या आहेत, एक फूल घ्यायचं आहे, संकल्प बोलायचा आहे तुमच्या मनातील आणि हातावरून 3 वेळा पाणी सोडायचं। एकदा माधवाय नमः, एकदा केशवाय नमः आणि एकदा श्री विष्णवे नमः असं म्हणून 3 वेळा हातामधील अक्षता आहे त्याच्यावरून पाणी एका प्लेटमध्ये सोडायचं आहे। तर अशा पद्धतीने हा संकल्प सोडणे असे याला म्हटले जाते। तर संकल्प सोडून झाल्यानंतर वाचनास सुरुवात करायची आहे। तर वाचनास सुरुवात कशी करायची बघा, स्वामीचरित्र सारामृताचे वाचन करताना नेहमी प्रथम स्वामी स्तवन वाचावे की जेणेकरून तुमची जी सेवा आहे त्या सेवेमध्ये कोणतेही अडथळे येणार नाहीत। तर पहिला नित्यसेवेमधील स्वामी स्तवन वाचायचं आहे किंवा यूट्यूबवर सुद्धा तुम्हाला स्वामी स्तवन मिळेल। त्यानंतर एक माय श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आणि मग अध्याय वाचनास सुरुवात करायची आहे। तर बघा, या 3 दिवसाच्या पारायणामध्ये अध्याय वाचन कसे करायचे, तर स्वामीचरित्र सारामृतामध्ये एकूण 21 अध्याय आहेत। तर तुम्हाला ह्या अध्यायांचे अशी विभागणी करायची आहे 7-7-7 7-21 म्हणजे असं 3 दिवसांमध्ये तुमचं हे पारायण पूर्ण होणार आहे। तर पहिल्या दिवशी 7, दुसऱ्या दिवशी 7 आणि तिसऱ्या दिवशी 7 अशा पद्धतीने तुम्ही हे पारायण पूर्ण करायचं आहे। तर बघा, पारायणाचा महत्त्वाचा नियम की तुम्ही संकल्प करताना जितक्या दिवसामध्ये हे पारायण पूर्ण करतो म्हणून स्वामींना सांगितलेले आहे तेवढ्याच दिवसांमध्ये हे पूर्ण करायचं आहे। तर तुम्ही जास्त वेळ लागत नाही 7 अध्याय वाचण्यासाठी, जास्तीत जास्त 15 ते 20 मिनटं लागतात। त्यामुळं तुमचे 7 अध्याय निवांत वाचून होतात। तर कमी वेळात होणारं आणि अतिशय लवकर फलश्रुती देणारं असं हे पारायण आहे। तर तुम्ही दिवसभरात 2 स्लॉटमध्ये सुद्धा वाचू शकता जर तुम्हाला बसणं शक्य नसेल। एकदा 4 अध्याय, एकदा 7 अध्याय, पण वाचन दिवसभरात पूर्ण करायचं आहे।
तर हे झाले वाचनाचे नियम. वाचन पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पहिल्या दिवशी जो काही नैवेद्य केलेला आहे, भले ते साखर का असेना, जर नैवेद्य करायला नाही जमलं तर किमान साखर तरी तुम्हाला तिथे नैवेद्य दाखवायची आहे. तर अशा पद्धतीने वाचन करून पूर्ण करायचं आहे एका दिवसाचं. तर सलग असं 3 दिवस वाचन करून हे वाचन पूर्ण करायचं आहे आणि 4थ्या दिवशी पारायणाचे उद्यापन करायचं आहे. तर नियम बघा, ह्या पारायणाच्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे मद्य मांसाहार वर्ज्य करायचा आहे. त्याचप्रमाणे शक्यतो गाव वेस किंवा तुमची जी शिव आहे ती ओलांडून जाऊ नका. पारायणाचा कालावधी जास्त नाही आहे, फक्त 3 दिवसाचाच आहे. परंतु जर अटीतटीची वेळ आली आणि खूपच महत्त्वाचे काम असेल तर तुम्ही जाऊ शकता. किमान जिल्ह्याच्या बाहेर तरी जाऊ नये असा हा पारायणाचा नियम आहे. या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये ब्रह्मचर्याचे पारण करणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही अनमॅरिड असाल तर विषयच नाही, परंतु जर मॅरिड असाल तर नक्कीच तुम्ही हा नियम पाळा. फक्त 3 दिवसाचा तर प्रश्न आहे. अवश्य या 3 दिवसामध्ये ब्रह्मचर्याचे पालन करून पारायण करा, त्याचे खूप चांगले तुम्हाला अनुभव येतील. आता बघा, या पारायणाचे उद्यापन कशा पद्धतीने करावे. तर बऱ्याच ठिकाणी 3ऱ्या दिवशी सुद्धा पारायण उद्यापन केले जाते, किंवा तुम्हाला जर काही गडबड नसेल आणि वेळ असेल तर तुम्ही 4थ्या दिवशी सुद्धा पोथी उचलू शकता. तर बघा, 3ऱ्या दिवशी काय करायचं आहे, त्या दिवसाचे जे संपूर्ण अध्याय आहेत त्या अध्यायांचं वाचन करायचं आहे, नैवेद्य दाखवायचा आहे आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतर वाचन झाल्यानंतर 4 ते 5 तासानं पोथी उचलायची आहे. लगेच पोथी उचलायची नाही. तर जी काही पोथी आहे ती उचलून जागच्या जागी ठेवायची आहे जिथे तुम्ही नेहमी ठेवताय. त्याचप्रमाणे स्वामींची मूर्ती फोटो असेल ती सुद्धा तुम्ही देवघरामध्ये ठेवायची आहे. समोरचा दिवा अगरबत्ती काढायचा आहे. पारायणाची सांगता करताना नक्कीच काहीतरी गोड नैवेद्य करा आणि मगच पारायणाची सांगता करा. तर नैवेद्य दाखवून मग ह्या सर्व गोष्टी उचला. तर त्यामध्ये ठेवण्यात येणारी जी दक्षिणा आहे ती तुम्ही जवळपासच्या एखाद्या मंदिरामध्ये नेऊन देऊ शकता. तो जो नारळ आहे त्याचा काही गोडाचा पदार्थ खाऊन घरामध्ये करून खाऊ शकता, किंवा नाही जमत तर तुम्ही तो नदी प्रवाहामध्ये सुद्धा कुठेही विसर्जित केला तरीही चालेल. त्याचप्रमाणे जे पान सुपारी आहे ती निर्माल्यामध्ये टाकायची आहे. तर त्याचप्रमाणे ते जे अक्षता वगैरे आहेत त्या तुम्ही तुमच्या घरासमोरील तुळशीमध्ये टाकायची आहे. जी फुलं वगैरे आहेत ती एखाद्या झाडाच्या बुंद्यामध्ये टाका, किंवा तुम्ही नदी प्रवाहामध्ये विसर्जित केलं तरीही चालेल. तर अशा पद्धतीने हे 3 दिवसाचे स्वामीचरित्र सारामृत पारायणाचे उद्यापन केले जाते. तर साधी सोपी विधी आहे. अजूनही काही माहिती कळाली नसेल आणि तुम्हाला करायचं असेल, काही शंका असतील तर त्यासुद्धा तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. ज्याप्रमाणे 7 दिवसाचं 1 दिवसाचं केलं जातं तसंच हे केलं जातं. फक्त अध्याय वाचनाचं जे डिवायडेशन आहे ते 3 दिवसांमध्ये होतं. तर अशी ही 3 दिवसाच्या स्वामीचरित्र सारामृत पारायणाची मांडणी, माहिती आणि उद्यापन. तर आपल्या चॅनलवर अशाच प्रकारची मी माहिती टाकत असते स्वामी सेवेची, त्याचप्रमाणे सणवार व्रत वैकल्य उपाय तोडगे. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच समोरचे जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर सुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.